ओके, हा सेम सेशन आपण परवा घेतला होता काल, आय थिंक मोरेसोबत असताना आपण तेच परत मी रिपीट करतोय, पण त्यात काय ॲडिशनल चेंजेस आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल, डू यू अंडरस्टूड दिस प्रोडक्ट, यू बोथ ऑफ यू, येस. की एक्झॅक्टली या प्रोडक्टचा पर्पज काय, आपलं मार्केट आपण कुठे पेनिट्रेट करतोय, कोण आपला टार्गेट कस्टमर आहे, बिझनेस मॉडेल काय आहे, आणि एक्झॅक्टली आपल्याला ते कम्प्लिशन येण्यासाठी काय काय टास्क करायचे त्याचं अंडरस्टँडिंग आहे का? मी डिटेल देतोच आहे त्याचं, पण एक आयडिया आली का नेमकं एक्झॅक्टली आपण काय विकतोय, काय आपण विकणार कसं, राईट? तर बेसिकली आपण एक सुपर प्लॅटफॉर्म बनवलेला आहे सॅप सारखा किंवा सेल्स फोर्स सारखा, की तर सॅप आणि सेल्स फोर्स जे आहे ते याच्यासाठी आहे, काय म्हणतात त्याला, बिग शॉट्स. ओके, तर आपली ही सेंटरला जी मेन युनिट आहे ही आपली मेन मॅट्रिक्स सिस्टम आहे. इट इज लाईक अ प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मच्या बेसिसवर आपण ऍप्स बनवतो, सास ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवतो. तर त्याचं बेस्टेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे, क्रॉसवर्ड हाऊस. क्रॉसवर्ड हाऊस हा एक प्रोडक्ट आहे, पण त्याचं मेन प्लॅटफॉर्म आहे युविता. नंतर आपलं मेन जे युविता तुम्ही ते प्रिव्ह्यू बिल्डर केलं होतं आणि ते बनवले होते, नंतर आपण त्यात ऍप बनवतो, नंतर ते माय बायोडेटा आहे किंवा केक बनी आहे, कुठला पण आपला प्रोडक्ट असतो तर त्याचं एक बेसिक फाउंडेशन सेटअप होतं वर्डप्रेस, आणि त्याच्यावर आपण प्रोडक्ट बनवतो. ठीक आहे, तर ते त्याचं अंडरस्टँड करूया की नेमका प्लॅटफॉर्म कसा वर्क होतो पहिल्यांदा. ठीक आहे, नेक्स्ट काय की आता याच्यामध्ये आता प्लॅटफॉर्म तर झाला आपला, राईट? आता आपण याच्यामध्ये ऍप्स पण बनवतोय, पण आता समोरच्या कस्टमरला कळणार कसं की आपल्या प्लॅटफॉर्मची कॅपेबिलिटीज काय, राईट? त्यामुळे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की ऍज मच ॲज पॉसिबल आपल्याला इथे डेमोज क्रिएट करायचे आहेत इंडस्ट्री वाईज. ओके, आणि ते डेमोज क्रिएट केल्यानंतर ते डेमोज इथे इन्स्टंटली जे आपलं कस्टमर किंवा लीड्स आहे त्यांना इन्स्टंट प्रिव्ह्यू झाला पाहिजे, जे की आपले सेल्स पीपल आहेत जे ऑनलाईन कॉलिंग करणार आहेत किंवा ऑफलाईन जे फिरणार आहेत त्यांना इन्स्टंटली त्या बिझनेसचा डेमो दाखवणार पाहिजे. कोणी एखादा बिझनेस गेला तर त्याच्यासाठी तो परत क्रिएट करण्याच्या अगोदर देर शुड बी अ डेमो फॉर अस. ओके, अशा काही भरपूर मोठ्या बिझनेसच्या कॅटेगरी नाही, 30-40 कॅटेगरी आहेत आणि त्यामध्ये स्पेसिफिक बिझनेसेस आहेत. सगळ्या बिझनेसच्या कॅटेगरीची जी लिस्ट आहे ती तुम्हाला पूर्णपणे जस्ट डायलच्या साईटवर भेटेल किंवा सुलेखाच्या साईटवर भेटेल. जर तुम्ही जस्ट डायल साईट किंवा सुलेखाची जर साईट बघितली, सी दीज आर बिझनेस कॅटेगरीज. ह्या बिझनेस कॅटेगरी आहेत आणि या प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक मल्टिपल बिझनेस टाइप्स आहेत किंवा मल्टिपल बिझनेस. तर आपल्याला जितक्या जास्त कॅटेगरी येतील तेवढ्या सगळ्या कॅटेगरी आहेत, कारण की आपलं सॉफ्टवेअर प्रत्येकासाठी ऍप्लिकेबल. ओके, आता यांनी कसं केलेलं आहे, वेडिंगचे इथं बँकेट हॉल, रिसिक्यू कॅटरर, ब्युटी पार्लर, स्पा, सलून. तर आपलं ब्युटी आणि स्पा ही कॅटेगरी असेल टेम्पलेटची, आणि त्याच्यामध्ये आपण 3 डेमो बनवतो, राईट? जसं डेली नीड्स आहे किंवा रिपेअर अँड सर्व्हिसेस मध्ये एसी सर्व्हिस, कार सर्व्हिस, बाईक सर्व्हिस, हे 3 असे इंडिव्हिज्युअल सेपरेट बिझनेस आहेत एंटिटीज. एकच जण तिन्ही कामं करत नाही, एक एक जण एक एकच कामं करतो, राईट? तर हे डिटेल डेटा, जी डिरेक्टरी बिझनेस डिरेक्टरी लिस्टिंग ही किंवा सुलेखा या साईटचा रेफरन्स घेऊ शकता. ओके, आणि जो डेटा आहे तो आपल्याला गुगल मॅपवरून घ्यायचा आहे. इथे पण त्यांनी कॅटेगरी दिली असणार, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक बिझनेसचे टाइप्स आहेत आणि त्याच्यामध्ये बिझनेस आहेत. ओके, तर आता हे जे ऍप टेम्पलेट जे ऍड करायचे, हे ऍप टेम्पलेटचं मी ऑलरेडी तुम्हाला ते पूर्ण दिलेलं आहे की ऍप टेम्पलेट बॅकएंडला कसे ऍड करतात, त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल हे सेट होतं त्याच्यामध्ये. ओके, ऍप टेम्पलेट म्हणजे ऍप नाही, ऍप टेम्पलेट म्हणजे फक्त कॅटेगरी आहे टेम्पलेटची. ओके, त्याच्यामध्ये एक टेम्पलेट टाकलं तुम्ही, समजा असं असेल इव्हेंट मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे बिझनेस असतात. जसं आता सांगितलं ना, रिपेअर आणि याच्यामध्ये कार वेगळा, एसी वेगळा, बाईक वेगळा, नंतर त्या स्पा आणि ब्युटीमध्ये स्पा वाला वेगळा, ब्युटी वाला वेगळा, मेकअप वाला वेगळा, असे 3 बिझनेस आहेत, राईट? ठीक आहे, एक आपल्याला कसं टॉप लेअरला आणि त्यातलं एकदमच निशे पण नाही बनवायचं, मिडियम लेवलला की ते इन्स्टंटली अंडरस्टँड झालं पाहिजे. ते कॉमन बिझनेस आहे, एखादा कस्टमर आहे की पर्टिक्युलर बिझनेस आहे, त्याचा मोस्ट जवळचा रेलिव्हंट आपल्याकडे रेडी पाहिजे ॲज अ डेमो म्हणून. क्लिअर? तर इथे आल्यानंतर इथून तर तुम्ही डायरेक्टली यूज टेम्पलेट म्हणून ऍप क्रिएट करू शकताच. ओके, कुठे गेले तर ब्युटी वेलनेस. ओके, आता इथे जे आपल्याला ऍड करायचे आहेत डेमोज,
ते आता आपण डेमो म्हणून डमी डेटा टाकण्यापेक्षा आपण काय करूया, आपण ऍक्च्युअल बिझनेसचाच डेटा यूज करूया. ओके, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे बिझनेस आहेत, ज्या ह्या बाकीच्या साईटवर गुगल मॅपवर, सिलेक्टवर, जर्चर कुठून पण ऍक्च्युअल बिझनेस आहेत, शक्यतो ज्याची वेबसाईट नाहीये असे टार्गेट करायचे. ओके, ज्याची वेबसाईट ऑलरेडी असेल तर त्याच्या एसीओ मध्ये त्याला प्रॉब्लेम नको, आपली साईट पण येईल, त्याची पण साईट. तर शक्यतो जो बिझनेसचे रिव्ह्यू जास्त आहेत पण वेबसाईट नाही असे जास्त प्रेफर करायचे. ओके, म्हणजे वेबसाईट नव्हे तर सॉफ्टवेअर यूज करत नाही जनरली, किंवा ते यूज करत असतील तर स्टँडर्ड सॉफ्टवेअर यूज करत असतील. कारण की जे ऑनलाईन आहेत म्हणजे तुम्ही ऑनलाईन काहीतरी करताय, एकदमच असे पण नको की ते ऑनलाईन पण नाही, कुठं राशन टाकून काही उपयोग नाही, कारण की ते आर नॉट सिरियस अबाउट बिझनेस. जे सिरियस असतील तर ते कुठेतरी त्यांचं बिझनेस लिस्टिंग करतील इश्यूवर, आणि तिथे ऍटलिस्ट रिव्ह्यूज काहीतरी पाहिजे, तिथे एकदमच ब्लँक रिव्ह्यू आले नको. ओके, तसा एक बिझनेस घेतला आपण तिथे, हे ऍक्च्युअल बिझनेस इन्फॉर्मेशन टाकायची. मी आता असं टाकतोय, पण ते ऍक्च्युअलच आपल्याला बनवायचे ऍप त्यांचे प्रॅक्टिकली. देर इज म्हणजे डेमोच आहेत पण ते ऍक्च्युअल मध्ये टाकायचे. हे ज्यावेळी क्रिएट होईल तर इथे डिरेक्टली टेक अ लुक केल्यानंतर हे त्या ऍपमध्ये येईल. ओके, इथे आल्यानंतर आता आपल्याकडे त्यांची जितकी इन्फॉर्मेशन तेवढी ते फिलअप करायची. म्हणजे इथं लॉग इन केल्यानंतर टू लॉग, ज्यावेळी तुम्ही स्वतः ऍप क्रिएट करा त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्ही ऍडमिन बनता, त्यामुळे यू कॅन सिम्पली लॉग इन टू. ओके, इथे लॉग इन केल्यानंतर ओपन ऍप सेटिंग्स येतं. हे आल्यानंतर इथे जनरल मध्ये हे ऍपचं स्टेटस आहे, ऍपचं नाव आहे, टॅग लाईन आहे, डिस्क्रिप्शन आहे, त्या बिझनेसचे टॅग्स असतील ते टॅग्स टाकायचे, त्याचा फोन नंबर, व्हॉट्सअप नंबर, ईमेल, फेसबुक, इंस्टाग्राम, जेवढी इन्फॉर्मेशन भेटेल तेवढी इथे फिलअप करायची. नाहीतर गुगल मॅप कुठूनही इन्फॉर्मेशन भेटेल तिथे फिलअप करायची. नंतर हे विजेट्स आहे त्याच्यामध्ये. ओके, तर या विजेट्स मध्ये ऍटलिस्ट आपल्याला यामधला गुगल मॅपचा विजेट हवा आहे, की त्याचं गुगल मॅपचं लोकेशन असेल ते तिथे मॅपवर दिसलं पाहिजे. आणि दुसरं आहे इमेज गॅलरी. कुठे गेलं इमेज, हा इमेज गॅलरी. हे असं ऍड केलं किंवा हे असं ऍड केलं हे ऑटोमॅटिकली असं इथे वर येतं. त्याचा सिक्वेन्स आता इथून चेंज होतो, कसा चेंज करायचा त्याचा. आणि आता एडिट केल्यानंतर इथून इमेजेस अपलोड करायचे इन शॉर्ट मध्ये. मी 3 घेतले, हे 3 आले, हे 3 मी सिलेक्ट केले. ओके, हे डन, हे डन, आणि रिफ्रेश. ओके, इथं गुगल मॅप आला, इथे खाली गॅलरी आली. हे थोडं एडिट करायचं म्हणलं तर हे थोडं मी असं हे केलं, रिफ्रेश केलं तर तो सिक्वेन्स चेंज होईल. काय चेंज झालं ते बघा लागेल. नाही, वरच आहे. ओके, हे करायची गरज नाही पडली पाहिजे, हे मी फिक्स करतो इश्यू. हे करायची गरज नाही, की जर तो इथून डिरेक्टली हे करत असेल चेंज तर ते करायची तर काही गरज नाही. तर इथे जेवढं रिलेव्हंट वाटतं तेवढं फक्त टाकायचं. तर युट्यूब व्हिडिओ त्याचा कुठं भेटलेला असेल तर व्हिडिओची लिंक टाकायला इन्स्टंटली होऊ शकतं. त्याचा युपीआय पेमेंटचा क्यूआर भेटला असेल तर जेवढं भेटेल तेवढं इन्फॉर्मेशन त्याची टाकायची. ओके, इथे थीम मध्ये आल्यानंतर त्याचा लोगो टाकायचा, वाईड लोगो. बॅनर असेल तर भेटलेलं तर ते बॅनर, फॉन्ट बिंट किंवा त्याचा बिझनेसचा स्पेसिफिक कलर थीम असेल तर ती पण सेट करू शकतो इथे, रेड, ग्रीन किंवा ऑरेंज असेल तर, म्हणजे ते थोडंसं कसं वेगळं दिसेल. नाही तर सगळे सेमच दिसतील आपल्यामध्ये, एकदम लुक अँड फील मध्ये हे नाहीये. तर ह्या सगळ्या ज्या सेटिंग्स आहेत त्या इन्स्टंटली अप्लाय होतात तिथे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे तुम्ही डेमो ऍप बनवताय, आता हे मी माझ्या पर्सनल अकाउंट केलं त्यावेळी इथे एक ऑप्शन आलेलं नाहीये. पण जर तुम्ही योगिताच्या अकाउंट जर लॉग इन केलं, यू विल गेट धिस
सेटिंग फॉर अप इंटरनल यूज ऑनली, फक्त आपल्या यूज साठी. इथे काही नोट्स बिट पाहिजे असेल, एखादं एक्स्ट्रा फील्ड, तर मला सांगा, मी तिथे ऍड करून ठेवतो. पण सध्या मेन महत्वाचं आहे की हा फक्त डेमो ऍप आहे का नाही हे सेट करण्याची सेटिंग आहे इथे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते कुठल्या कॅटेगरी, समजा आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये ऍड केलं, नंतर वाटल्या कॅटेगरी चेंज करायची टेम्पलेटची, तर यू कॅन चेंज. क्लिअर आहे. आणि हे केल्यानंतर वेन यू विजिट दिस साईट, तर हे ऑटोमॅटिकली इथं असं डेमो 1 दिसतंय ना, इथे डेमो 1 2 3 4 असे डेमो 1 2 3 4 येत जातात, जसे जसे तुम्ही बनवत जात तिकडे. म्हणजे मार्केटिंगसाठी एखाद्या युजराला प्रिव्ह्यू बघायचं, डेमो 1 ला क्लिक केलं, त्याला इन्स्टंटली इथेच प्रिव्ह्यू दिसला जातो. राईट, पूर्ण ऍप आलं, याच्यामध्ये ब्लॉग आला, हे सेटिंग, हे पूर्ण अबाउट ऍप, त्याचा बारकोड, हे क्रॉस चेक पण करून घ्या की बारकोड करेक्ट होतोय का, स्कॅन केल्यानंतर त्याच्या ऍपला जातोय का. नंतर ऍडमिन पॅनलवर आता नाही काम करायचं, सध्या आपल्याला फक्त जे बेसिक आहे तेवढं करून घ्यायचं. ओके. आता मेन म्हणजे आपली ऑफरिंग काय आहे, आपलं पॅकेज काय आहे, तर त्याचं इन्फॉर्मेशन मी याच्यामध्ये काल टाकतो स्वतः. तर हे जे आहे डायरेक्ट कॅनवामध्ये जो टाकतो ते डायरेक्ट त्याला हे अपडेट होतं. तर हे एकदा कम्प्लीट झालं की सांग, मग त्याची MP4 एक्सपोर्ट करून पुरवणे, म्हणजे कॅनवाचं नाव निघून जाईल, तो व्हिडिओ मी प्रॉपरली एम्बेड करतो याच्या. तर त्याच्यात 3 स्लाइड्स आहेत, ती पहिली, दुसरी आणि तिसरी स्लाइड. आणि त्याचा जो डेटा आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ओके. तर ही आपली ऑफरिंग आहे. मग आता याच्यामध्ये कसं आहे की जे बेसिक गोष्टी लागतात डेमोसाठीचे ते टाकलं तर आपल्या टेस्टिंगला डेटा भरपूर रेडी होऊन जाईल. त्याच्यानंतर आता हे जे HRMS सिस्टीम आहे ती मग आपल्याला क्रॉस चेक करता येईल सही. त्याच कारण की एखाद्या बिझनेस इन्फॉर्मेशन आली तर आपण आतमध्ये मी त्याला कसे डिझाईन मध्ये काही करू शकतो. ओके. पण एकदा इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्यामध्ये. आणि टेस्ट डेटामध्ये प्रॉब्लेम काय होतो की ऍक्च्युअल टेस्टिंग होत नाही त्याच्यामध्ये. जेव्हा रिअल वर्ल्ड आपण डेटा टाकतो तो इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बाकीचे फील्ड्स आहेत का, ऍड्रेस वगैरेचे फील्ड टाकले होते मी याच्यामध्ये, नाही येत. क्वेश्चन विजेट्स मध्ये आपण एक QR कोडचे विजेट घेतलेले, QR कोड, तो QR कोड आणि आपण जो ऍपला दाखवतो डिफरंट. हा जो QR कोड आहे ना, हा ही कॅन ऍड एनिथिंग, त्याला जो पाहिजे तो ऍड करू शकतो QR कोड. आणि इथे जो QR कोड आहे हा आपण जनरेट करून दिलेला आहे त्याच्या ऍपसाठी. इथे त्याचं UPIचा QR कोड पाहिजे असेल. आता हे फीचर मी काम करतोय कारण ह्याच्यावर मला टेस्टिंग विस्टिंग करून ज्यावेळी मी कन्फर्म होत नाही याच्यासोबत तोपर्यंत मी काय म्हणतात ते टेस्ट करतो. आता इथे UPI आला एक, तर याचा UPI ID टाकला तर ते डायरेक्ट इथून ते स्कॅन केले की आपलं पेटीएमचं UPI असं सीन आहे. ओके. तर हे बाकीचे जे विजेट्स आहेत ना त्याच्यावर माझं काम चालू आहे आता राईट नाव. ते अजून ज्यावेळी मी कम्फर्टेबल होत नाही फायनल दशा, वन साइड गो विथ दॅट, देन आय विल टेल यू की ओके आता हे प्रॉपरली झाले, नाव यू कॅन टेस्ट दॅट विजेट. मग देन यू कॅन नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही काय करा, प्रोडक्ट ऍड करणे, सर्व्हिसेस ऍड करणे. सोशल मीडिया मी ऑलरेडी इकडे कव्हर केलेला आहे, या साईडला डायरेक्टच लिंक टाकून दिले आहे, विजेट मध्ये नाही ठेवलं कारण की सोशल मीडिया काइंड ऑफ परमनंट थिंग आहे प्रत्येकाची, त्याला विजेट मध्ये ऍड करायची गरज नाही, हे असायलाच हवं. जे मॅन्डेटरी सेटिंग आहेत त्या जनरल मध्ये, विजेट्स मध्ये आता आपले भरपूर विजेट्स येणार आहेत. आता इमेज स्लाइडर आहे त्याच्यामध्ये, नंतर आता काय इमेज गॅलरी टाकली का, काहीच नाही याच्यामध्ये, कशात टाकलं जातं याच्यामध्ये इमेज गॅलरी टाकलं तर ही अशी दिसते. मग इमेज स्लाइडर टाकतं त्याच्यामध्ये, काय बिझनेस वेबसाईटच्या टॉपला आपण स्लाइडर टाकतो ना, हे इथे घेतलं स्लाइडर. तर हा स्लाइडर असा आलाय. आणि आपल्याला 2 कॉलम मध्ये पाहिजे, साइड बाय साइड पाहिजे 2. ते आहे त्याच्यामध्ये सेटिंग, ते आपल्या जुन्याच्या मध्ये पण होती ऑलरेडी. ती जी ती आहे ना ह्या विड्थ मध्ये सेटिंग आहे ती. ओके. इथे 3x2 4x2 म्हणजे हा स्लाइडर समजा फक्त हाफ साईजला पाहिजे असेल तरी 6x. आता हे टेक्निकल आहे, तिथं ते चांगले वर्ड वगैरे आपल्याला युज करायचे त्याच्यामध्ये की लक्षात आलं पाहिजे ते हाफ काय फुल काय. ठीक आहे. पण सध्या आपण फर्स्ट स्टेप करूया, पहिल्यांदा डेटा टाकूया त्याच्यामध्ये, चांगले 550 वर असे डेमोज टाकले त्याच्यामध्ये की आपल्याला आयडिया येऊन जाईल की हे किती याच्यामध्ये बेसिक मध्ये अजून किती करेक्शन करणे. म्हणजे त्याच्यानंतर मग एक एक विजेट्स आहे तर याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायला घ्यायचं. आता डेमो बनवायला लागले मग कळेल की काय काय लागतंय. हा,
याची प्रॅक्टिस करा. नंतर मी आता तुम्हाला कोड बेस शेअर करतो, म्हणजे एखादं फीचर असेल त्याला बग येत असेल तर यू कॅन टेस्ट दॅट लोकली अँड यू कॅन पुश दी चेंजेस. जे समजा आता याच्यामध्ये बरेचसे आहेत, लेआउट चेंजेस आहेत, राईट. तर त्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात ते सगळंच कोर डेव्हलपमेंट मला करायची गरज नाही पडली पाहिजे. यू कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट टू इट. ओके. नंतर आता रेझर पेचं बोलणं झाल्यानंतर हे अपग्रेड बटन ऍक्टिव्हेट होऊन जाईल. ते झाल्यानंतर ते पेमेंट गेटवे पण रेडी आहे. ठीक आहे. तर हा डेमो आपल्या साईटवरून दिसताना तो प्रॉपरली असा फुलफिल दिसला पाहिजे, हे टार्गेट आहे याच्यामध्ये. म्हणजे इथे आल्यानंतर एका क्लिकमध्ये आपण काय सर्व्हिस देतोय, काय आहे, सगळं क्लिअर झालं पाहिजे. टेम्पलेटला कोणाला टेम्पलेट त्याच्या टाईप मध्ये, तर मग त्या डेमो मध्ये बघितलं तर डायरेक्ट पूर्ण कम्प्लीट दिसायला पाहिजे. आयडिया येऊन जाते ना रे आपली ऑफरिंग काय आहे ते. बाकीचं मार्केटिंगचं स्टॉप टाकायची गरज नाही. डेमो दाखवा, इथंच डेमो दिसतो आणि इथं मल्टिपल डेमो दिसतात. एखादा सीए म्हणेल काय केलं बघा, सीएचं डेमो, इव्हेंट मॅनेजर आहे काय, इव्हेंट मॅनेजर आहे हे आपले. मग तू त्याचे पुढचे चेंजेस सांगेल ती वेगळी गोष्ट आहे, पण आपली सिस्टीम त्यात पाहिजे. क्लिअर? ओके. तर हे डेटा गॅदर आहे. नंतर पुन्हा याच्यात कॅटेगरीज आहेत. हे आपल्या कॅटेगरीज आहेत. आपण याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3 बिझनेस म्हणजे 3 डेमो असे टाकायचे. टेम्पलेट्स अपडेट करावं. हा मग हे आहे तुमच्याकडे ऍक्सेस. याचा फुल ऍक्सेस आहे. आता मॅट्रिक्स मधून होतं ते सर्व चेंज करता येतं. ओके. तर आपण काय काय डिस्कस केलं की पहिल्यांदा कॅटेगरीज, टेम्पलेट, त्याचा डेटा गॅदर करायचा आपल्याला, आणि ऍक्च्युअल मध्ये केल्यामुळे काय होते नंतर एसईओ मध्ये पण रँकिंग येते आणि रिअल एक्झाम्पल आपली प्रॅक्टिस. सेकंड, याचं जे आहे हे मेन, सगळ्यात मेन आपलं कॉल टू ऍक्शन आहे, हिरो बॅनर, हे ह्याला परफेक्ट करणं. ओके. तिसरं जे की मी आता करतो त्याच्यामध्ये, हे मी एक एक फीचर आता एनेबल करतो त्याच्यामध्ये, आणि जसंच एक फीचर एनेबल ऑटोमॅटिकली सगळ्यांसाठीच, कारण ते साफ असल्यामुळं हे होत जातं. आणि आपल्याकडे टेस्टिंगसाठी भरपूर साईट असल्यामुळे आपण त्याचं टेस्टिंग होईल. म्हणजे एक एक फीचर मी आता रिलीज करेल, देन यू जस्ट टेक ती काय म्हणतात ते टेस्टिंग. जसं फॉर एक्झाम्पल आत्ताच्या याच्यामध्ये ब्लॉग जो आहे, हे फीचर आता टेस्टिंगला चालू आहे माझं याच्यामध्ये, की इथे प्रत्येकाचा ब्लॉग बनतो आणि त्या ब्लॉग इथूनच एडिट करता येतो, किंवा जे अबाउट अस वगैरे जे पेजेस आहेत त्यात नाही वाटतं जुना डेमोचा. ठीक आहे. तर हे जे ब्लॉग आहे, प्रोडक्ट आहे, सर्व्हिसेस आहे, नंतर गॅलरी आहे, टेस्टिमोनियल आहे, कॉन्टॅक्ट आहे. तर ते कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ते जनरलमध्ये फिलअप केले की ते कॉन्टॅक्टचं पेज ऑटोमॅटिक जनरेट होऊन जाईल. आणि यातले एक एक फीचर आता मी एनेबल करतोय. काहीतरी गोष्ट राहिली डिस्कस करायची. हा, ओके. हे तर आपलं ऍक्च्युअल मध्ये हे प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे झालं. दुसरं आहे की याचं आपल्याला करायचं कॉम्पिटिटर अनालिसिस. ओके. कॉम्प्युटर अनालिसिस म्हणजे की अशी सिमिलर सर्व्हिस आता मार्केटमध्ये कोण देत आहे का, ते काय देत आहे सर्व्हिस, त्याची प्राइसिंग काय आहे, त्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे, आणि काय म्हणतात इज ऑफ, असे 4-5 पॅरामीटर ठरवायचे. इज किती आहे त्याचा सेल्स पेनिट्रेशन किती आहे, त्याचा ऑनलाईन प्रेझेन्स किती आहे, ते मार्केटिंगमध्ये काय कुठे करतात का, त्यांची इंस्टाग्राम मार्केटिंग ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह मोडमध्ये कुठे आहेत का ते मार्केटिंगमध्ये. म्हणजे कॉम्पिटिटर अनालिसिस, कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिटर अनालिसिस दोन्ही पण. कॉम्प्युटर पर्यंत आयडेंटिफाय करायचे, त्यातले त्यात आपलं डायरेक्ट कॉम्प्युटर कोण आहे ते आयडेंटिफाय करायचं, सिमिलर लाईन त्याचं अनालिसिस करायचं. ओके. आता हे झालं याचं, या प्रोडक्टचं. आता दुसरं जे आहे ते आपलं जे चॅनल आहे याच्यावर त्यांना कमेंट्स येतात. ओके. की जसं आता ह्याची कमेंट आली याच्यामध्ये युजफुल वगैरे, पण तो एक रिक्वेस्ट करतोय की कुड यू प्लीज सजेस्ट हाऊ टू सोल्व दिस इश्यू, काहीतरी इश्यू सांगितलं त्याने. हा, डझंट सपोर्ट ऍडिंग सीसी अँड बीसीसी इन ईमेल, कुड यू प्लीज सजेस्ट हाऊ टू सोल्व दिस इश्यू युजिंग हुक्स, एक रिक्वेस्ट आली. नंतर हे काहीतरी आय एम हॅव्हिंग अ लॉट ऑफ ट्रबल ऑफ सेटिंग अप डिबगर.
एंड पॉइंट, राईट. ही एक रिक्वेस्ट आली. अजून काय आहे? दोनच आहेत का? अजून एक आला, हा पण आला. कुड यू मेक अ व्हिडिओ ऑन हाऊ टू अटॅच अ डिबगर इन डिरेक्टर्स एक्सटेन्शन विदाउट डॉकर. ओके, म्हणजे आता ही सेम रिक्वेस्ट दोघा तिघांकडून आली आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे सध्या मार्केटवर डिबगरचा, आणि ह्यांच्या क्वेरीज येत आहेत. ओके, आता मला ज्या वेळ मिळेल त्यावेळी मी ते हे करेलच, पण व्हॉट आय वॉन्ट की हे तुम्ही रिक्रिएट करा प्रॉब्लेम, की आता हे जे 3 कमेंट आले त्याच्यामध्ये, कारण की हे हॉट टॉपिक आहेत ना. कारण की युजर्स आपल्याला विचारत आहेत नेमकं सोल्युशन. पण पहिल्यांदा आपण बघायचं, गुगल आउट करून बघायचं की ह्या सोल्युशनला प्रॉब्लेमला ऑलरेडी सोल्युशन इझिली अवेलेबल आहे. जर इझिली अवेलेबल असेल तर ते रिक्रिएट करायचं प्रॉब्लेम लोकल मशीनवर. ओके, आणि ते कन्फर्म असेल तर डायरेक्ट रिस्पॉन्स करायचा किंवा तो असं कर, एक आपली ब्लॉग पोस्ट लिहायची त्याला टाकून द्यायची त्या कमेंटमध्ये, हे ब्लॉग पोस्ट सोल्युशन. तर नाही झालं हे ते ब्लॉग पोस्ट आहे. सेकंड काय, त्याचाच तुम्हीच व्हिडिओ बनवाय सिम्पल, की हे टायटल तर डायरेक्ट म्हणजे त्या व्हिडिओची सुरुवातच नाही का, ही रिक्वेस्ट असं टायटल आहे आणि असं करायचं, ही रिक्वेस्ट आहे, हे हा प्रॉब्लेम आहे, हे सोल्युशन असं आहे, त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आणि ते एकदा मला दाखवा, मग मी त्याच्यानंतर त्याला ते हे फिनिशिंग टचेस वगैरे घेऊन मी त्याला पुश करतो. यात गेलं काय होतं, 2 गोष्टी होतील. एक तर आपला कंटेंट तर बनणार होतं चॅनलचं, ते PR ला तर येईल, आणि त्यात तुमची पण प्रॅक्टिस होईल की हे असे हा जो आहे ना रिव्हर्स अप्रोच झाला सॉल्व्ह करत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. यू विल ऑल्सो अंडरस्टँड की डिबगर काय असतो, एक्सटेन्शन्स काय आहे, त्याचं डॉकर म्हणजे काय प्रकार आहे, हे असं नेमकं काय विचारताय, असं रिव्हर्स. आणि आय वॉन्ट यू टू डू दॅट. फाइंड करा, आणि जर ते तुम्ही डिरेक्टली विदाउट माय इन्व्हॉल्वमेंट केलं तर दॅट काय म्हणतात त्यापेक्षा फाईन काहीच नाही. क्लिअर, चालतंय. सो दॅट्स इट. काही क्वेरी आहेत का?